आज आपण इराचा सेशन नंबर 48 पाहणार आहेत. नेहमीप्रमाणे टायपिंग करून घ्यायची आणि नंतर सेल्फ पाथ लर्निंगला क्लिक करा. सेल्फ पाथ लर्निंगमध्ये आपल्याला 5 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत, तर ते आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करूया. अशा प्रकारे आपले सेल्फ पाथ लर्निंग कंप्लीट झालेले आहे. सेल्फ पाथ लर्निंग नंतरचा नेक्स्ट पार्ट आहे नॉलेज चेक. तर नॉलेज चेकमध्ये आपण इथे नॉलेज चेकला क्लिक करूया आणि नॉलेज चेकमध्ये एकूण 5 क्वेश्चन आहेत, तर ते आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करणार आहेत. व्हॉट पर्पज डज अ पोस्टर सर्व? प्रमोशन अँड मार्केटिंग. तर अशा प्रकारे आपले नॉलेज चेक कंप्लीट झालेले आहे. नॉलेज चेक नंतरचा नेक्स्ट पार्ट आहे डू इट युअर सेल्फ. हा प्रॅक्टिकल ओरिएंटेड आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करणार आहेत. तर यामध्ये बघा 5 क्वेश्चन आहेत. इन्सर्ट टियर ड्रॉप शेप. यूज इन्सर्ट टॅब इल्युस्ट्रेशन शेप्स. तर यामध्ये टियर ड्रॉप हा शेप घ्यायचा आहे. इन्सर्टमध्ये जायचे शेप्स आणि यामधून आपल्याला टियर ड्रॉप हा शेप इन्सर्ट करायचा आहे. तर या ठिकाणी तो शेप शोधायचा आणि यामधून आपल्याला टियर ड्रॉप हा शेप इन्सर्ट करायचा आहे. तर हा शेप आहे, याला क्लिक करा आणि या ठिकाणी ड्रॉ करायचा आहे. सबमिट. नेक्स्ट क्वेश्चन आहे इन्सर्ट द टेक्स्ट बॉक्स. यूज इन्सर्ट टॅब इल्युस्ट्रेशन ग्रुप शेप. या ठिकाणी शेप घ्यायचा आहे, तो पण शेप टेक्स्ट बॉक्स घ्यायचा. इन्सर्ट शेप्स आणि इथं शेप्समधून इथं शेप टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन इन द गिवन प्रेझेंटेशन इन्सर्ट द पिक्चर. यूज इन्सर्ट टॅब इल्युस्ट्रेशन ग्रुप पिक्चर. यामध्ये परत पिक्चर घ्यायला सांगितलेले आहे. इन्सर्ट पिक्चर आणि इथं आपल्याला पिक्चर ग्रुपमध्ये आपण या ठिकाणी पिक्चर इन्सर्ट करायची आहे. नेक्स्ट क्वेश्चन इन द गिवन प्रेझेंटेशन इन्सर्ट एनी पिक्चर. यूज इन्सर्ट टॅब इल्युस्ट्रेशन ग्रुप पिक्चर. तर आपल्याला या ठिकाणी पिक्चर इन्सर्ट करायचे आहे. इन्सर्ट पिक्चर आणि इथे आपल्या कम्प्युटरमध्ये पिक्चर्समध्ये जे पिक्चर आहेत त्यामधून एक पिक्चर आपल्याला इन्सर्ट करायची आहे. नेक्स्ट इन द गिवन प्रेझेंटेशन इन्सर्ट द फ्रेम शेप. यूज इन्सर्ट टॅब इल्युस्ट्रेशन ग्रुप शेप्स. तर इन्सर्टमध्ये जायचे. इन्सर्ट टॅब यामध्ये शेप्स आणि यामधून आपल्याला इन्सर्ट द फ्रेम शेप घ्यायची आहे. तर यावरती आपण या फ्रेम शेपवर क्लिक करायची आहे आणि इथं ड्रॉ करायची. सबमिट. अशा प्रकारे आपले डू इट युअर सेल्फ कंप्लीट झालेले आहे. डू इट युअर सेल्फ नंतर प्रोसेस फॉलो करून घ्यायचा आहे आणि नंतर सिम्युलेशन क्वेश्चनला क्लिक करा. यामध्ये 2 क्वेश्चन आहेत, तर ते आपण सॉल्व्ह करूया. ओपन MS PowerPoint. सर्च फॉर योगा पोस्टर टेम्पलेट इन सर्च बार. सर्च बारवर आपल्याला योगा पोस्टर टेम्पलेट सर्च करण्यासाठी इथे क्लिक केले आणि इथे योगा पोस्टर क्रिएट. नेक्स्ट क्वेश्चन आहे चेंज द फॉन्ट साईज ऑफ द सिलेक्टेड टेक्स्ट. इथे सिलेक्ट टेक्स्ट केलेलं आहे. योगा हॅपीनेसचं टेक्स्ट ऑलरेडी सिलेक्ट केलेलं आहे आणि त्याची साईज आपल्याला 96 ही साईज अप्लाय करायची आहे.
तर अशा प्रकारे आपले सिम्युलेशन क्वेश्चन्स कंप्लीट झालेले आहेत. सिम्युलेशन नंतर सेशन कंप्लीशन टेस्ट आहे, त्यावरती क्लिक करायचे. यामध्ये आपल्याला 4 क्वेश्चन दिलेले आहेत. The scanner is used to transfer real picture or document into a computer generated file. तर हे ट्रू आहे. Output devices are any hardware used to provide to create output. हे सुद्धा ट्रू आहे. Which of the following are two main components of the microprocessor? Microprocessor चे मेन कंपोनंट्स आहेत कंट्रोल युनिट अँड अरिथमॅटिक लॉजिक युनिट. तर अशा प्रकारे आपले सेशन कंप्लीशन टेस्ट कंप्लीट झालेली आहे.